मला ना कधी कोणी समजूनच घेत नाही. असं मला आधी नेहमी वाटायचं. तुम्हालाही वाटतं का? किंवा वाटत असेल किंवा वाटले असेल. पण समजून घेण्यासाठी तुम्ही तरी व्यवस्थितपणे व्यक्त झाला आहात का? आपण व्यक्त तेच होतो जे आपली समज असते. म्हणजे मला म्हणायचंय, की आपल्या अनुभवातून आपण रोजच्या जगण्यातून आपली समज तयार होते. तशीच इतरांचीही होत असेल की. पण प्रत्येकाला सारखे अनुभव होतात का? नाही. त्यामुळे प्रत्येकाची समज ही वेगळी असते. तरीही आपण अपेक्षा करतो, की समोरच्यानी आपल्या समजेनुसार आपल्याला समजलं पाहिजे. पण असं नाही होत. आणि त्यामुळे तुम्हाला जे समजलंय, ते तुमचे व्यक्त करायची जी पद्धत आहे, ती व्यवस्थितपणे अ, केली पाहिजे. समोरच्याला पटेल अशा शब्द आहेत, समोरच्याला कळेल अशा शब्दात तुम्हाला व्यक्त करता आलं पाहिजे. काही काहींना वाटतं, की न बोलताही समजू शकतं ना, असं नसतं. समजण्यासाठी संवाद खूप गरजेचा असतो आणि हे अनुभव घेऊन बघा. मी सांगते म्हणून ऐकू नका.